नमस्कार मित्रहो, सातारा रोड कट्ट्यातर्फे सर्व प्रेक्षकांचे स्वागत आणि अभिनंदन. हा एक आपण नवीन प्रयोग या वेळेला करतो आहे. कल्पना अशी होती की म्हणजे आमची मूळची कल्पना अशी की सगळे आम्ही इंडिव्हिज्युअली एकमेकांना आपण ओळखतो, पण प्रत्येकाची बॅकग्राऊंड, त्याची जी लढत आहे, लाईफस्टाईलमध्ये काय काय केलं, काय मिळवलं, कसे, असं एक घ्यावं असं मला वाटलं इंडिव्हिज्युअली. की मी समोर भेटतो पण त्याची काहीच मला माहिती नसते, हॅलो हॅलो करायचं. तर ही कल्पना मी श्यामजवळ बोललो तर त्यांनी त्याला नाव दिलं मागे वळून बघताना, आणि तो प्रयोग आम्ही केला. 4 जणांचे, म्हणजे माझी खरी इच्छा माझं शेवटी ठेवायचं, मला सगळ्यांचं माहिती पाहिजे होती. त्यांनी मला मध्ये पकडलं की नाही तू पण बोल, आणि त्यामुळे आज ही माझ्यावर पाळी आलेली आहे. तसं पाहिलं तर आपल्या बऱ्याच जणांना कल्पना आहे की माझी रेंज जी आहे शाळेपासून ते आजपर्यंत ही इतकी व्हेरीड आहे की त्यात सांगू तितकं थोडं आहे. परंतु सुदैवाने मी पुस्तकामध्ये माझं जे मधुसंचय म्हणून मी आत्मचरित्र लिहिलं तुमच्या याच्यामध्ये करोनाच्या दरम्यान घरात बसून, त्याच्यात मी जवळजवळ 90% काम मी माझ्या आठवणीचं सगळं लिहिलेलं आहे. परंतु ते मी परत एकदा वाचलं आणि माझ्या लक्षात आलं की बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहिल्या. आणि मग त्यात ते काय आता एंडलेस आहे. आणि खरं म्हणजे त्याच्यात मी केल्याने देशात अशी 50 पानं लिहिली होती. ते तो म्हटलं की साहेब एवढं मोठं पुस्तक होणार नाही, त्याची किंमत आणि कुणी घेणार नाही. मग तो मी एक ॲटम 50 पानं काढून टाकली ॲक्च्युली. आणि हे करत असताना मग मी विचार केला की मुंबईच्या आपल्या मित्रांना काय सांगायचं. ते म्हणतील काय आम्हाला सगळं तुझं माहिती, काय सांगणार आहेस आणखी. आणि मग मी विचार खूप केला आणि त्यावर मला असं वाटलं जे मी पुस्तकात लिहिलेलं नाही, जे माझ्या मनात आहे, सगळ्या गोष्टी पुस्तकात लिहिता येत नाही, तर त्या काही गोष्टी सांगाव्यात असं एक माझ्या डोक्यात आलं. मी श्यामलाही विचारतो, मला तुला जसं पाहिजे. आणि मग वळून बघताना सुरुवात केली. तर आता आज मी म्हटलं बा एक मला ते एक पुरणार नाही, ते म्हणजे 2 घेतो, 2दा कर, कारण ते व्यवस्थित होईल, सांगता येईल, म्हणजे उगाच कॅज्युअल झालं असं व्हायला नको. आणि आमच्या मित्रांना काही प्रश्न विचारायचे असेल त्यालाही थोडा वेळ मिळेल. हे माझं स्वतःचं आत्मपरीक्षण आणि माझ्या मित्रांचं माझ्याबद्दलचं परीक्षण, याची थोडीशी टसल होणार आहे. एनिवे, मी आता हा आजचा जो भाग आहे तो माझ्या जन्मापासून किंवा बालपणापासून ते साधारणपणे माझी मेडिकल आपलं प्रॅक्टिस करिअर जे आहे असे 2 भाग केले. प्रॅक्टिस करिअर आणि त्याच्यानंतरचे सामाजिक अनुभव वगैरे ते वेगळं करणार आहे. आजचं जे मी बोलणार आहे ते माझी सुरुवात पुस्तकात मी लिहिलं की माझा जन्म बऱ्याच लोकांना माहीत नसेल, शाहाबाद, जिथून फरशी निघते, शाहाबादी फरशी, कर्नाटकात, तिथे माझा जन्म झाला. कारण माझं आजोळ तिथलं शाहाबादचं होतं. 1/11/45 तारीख. आणि फक्त जन्म तिथे झाला, परंतु मग सगळे इकडे शिफ्ट झाल्यानंतर सगळं पूर्ण आयुष्य पुण्यातलं हे माझं म्हणजे पुण्यातच गेलं आजपर्यंत. मी आता इतक्या लोकांचं ऐकलं तर बरेच जण बऱ्याच ठिकाणी फिरून पुण्यात, कारणं वेगवेगळी असेल, जॉब करता, वडिलांच्या करता असं. पण मी सुदैव की माझं 100% पुण्यातच. फक्त एक 4 वर्ष मी तळेगावला रेसिडेंट नेत्रतज्ञ म्हणून राहिलो, तेवढे माझे बाहेर, पण ते पुण्याची टच होता माझा. आणि त्यामुळे अस्सल पुणेकर असं मी म्हणेल सर्व बाबतीत, की पुणे पाहिलं, पुणे एन्जॉय केलं, पुण्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं, पुण्यात वाढलो, सगळं हे सगळं माझं जे आहे हे पुण्याचं आहे. आपल्या याच्यातले फार थोडे लोक मला माहिती आहेत की संपूर्ण पुण्यात राहिलेले आहेत. त्यातला मी एक असेल कदाचित. नाही म्हणजे आहे ना, बरेच आहेत मला माहिती आहेत, पण तो हो बरोबर आहे, कुठे बाहेर गेलो नाही आपण इथेच. तर जन्म शहाबादचा. आता शहाबादी फरशी तुम्हाला माहिती कशी आहे, आपल्या त्या जमान्यातली ती एकमेव स्ट्रॉंग, सगळ्यांच्या घरच्या नंतरच इतर आल्या, तेव्हा असं म्हणायला हरकत नाही शहाबादी फरशीतला मी स्ट्रॉंग माणूस आहे असं जन्मचं असं म्हणायला हरकत नाही. आणि ते पुढे मला अनुभवायला आलं. राहायला मी सुरुवातीला म्हणजे 268 शुक्रवार पेठ, चिंचेच्या तालमीजवळ हा माझा ॲड्रेस होता, बऱ्याच लोकांना माहिती आहे. तिथे आम्ही 3 खोल्यांमध्ये, 2 खाली आणि 1 वरच्या मजल्यावर 14 लोक राहिलेले. 14, जस्ट इमॅजिन. आणि 14मध्ये आम्ही 6 भावंडं, 3 भाऊ 3 बहिणी, आई वडील
आणि वडिलांच्या बरोबर त्यांचे 2 भाऊ आणि 2 बहिणी आणि आई वडील असे आम्ही 3. जस्ट इमॅजिन संपूर्ण. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 34 वर्ष त्या जागेत राहिले. 34 वर्ष म्हणजे माझं संपूर्ण यू कॅन से माझं मेडिकलचं एज्युकेशनपर्यंत सगळं एज्युकेशन, स्पोर्टची सगळी करिअर, प्रॅक्टिसची सुरुवात, त्याच्यानंतर माझं लग्नानंतर मुलीचा पहिला वाढदिवस म्हणजे 1978पर्यंत आम्ही तिथे राहिलो. 35 वर्ष एका जागेत राहिलो. यू कॅन इमॅजिन. या बॅकग्राऊंड मुद्दाम सांगतो, या बॅकग्राऊंड माझ्या जे तुम्हाला पुढच्या अचिव्हमेंट वाटतात त्या कशात आल्या असतील ते परमेश्वराला माहिती आहे. ही बॅकग्राऊंड काही लोकांना माहिती, काही लोकांना माहीत नसेल. आणि त्यातली गंमत म्हणजे सगळ्यांची लग्न त्या घरात झाली. हे बघ आम्ही 6 भावंड आणि माझे 2 काका आणि 2 आत्या. वडिलांनी एकट्याने हे सगळं केलं. म्हणजे आम्ही लोअर मिडल क्लासमध्ये थ्रूआउट होतो, हे लक्षात घ्या. आणि ती सगळी त्या घरातच झाली. पूर्वी काही कार्यालय घेणे वगैरे या भानगडी नव्हत्या. बाहेर थोडा मांडव घालून घरात. हे सगळं डोळ्यांनी मी पाहिलेलं आहे संपूर्ण. आणि हे सांगायचा हेतू की जॉईंट फॅमिलीत इतकी वर्ष राहिलो. म्हणजे वडीलधारी बरोबरचे लहान मोठे सगळे आम्ही राहिलो. त्याचा मला आयुष्यात परिणाम झाला. मी बॅकग्राऊंड याच्याकरता सांगतो आहे की तुम्ही जे मला पाहता ऐकता किंवा माझ्याबद्दल समज त्याचीही सगळी आणि अशा गोष्टी घडण्याची कारणं त्याची बॅकग्राऊंड हे फार महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. त्याच्यामध्ये सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे नुमई पहिल्यांदा मी आदर्श विद्यालयात होतो. जवळ होती शाळा. तिथेच 4 प्रायमरी केली आणि मग 5वीला वडील SP कॉलेजमध्ये स्पोर्ट डायरेक्टर होते. त्यामुळे सुब्रमण्यच्या संस्थेत म्हणून मला प्रायोरिटी मी पहिला होतो शाळेत. पण दुसऱ्या शाळांना आपल्याकडे फार भाव देत नव्हते. तर मला पहिला असून तर मला जी तुकडीत टाकलं होतं 5वी जी. ती पुतळ्याच्या मागे आलं का लक्षात. आणि सरा कुलकर्णी ब्राऊन टोपी हे आमचे वर्ग शिक्षक. हां काय नाही 5वी जी रे जी एच म्हणजे एक्झॅक्टली मागं जी. हां तू ऐकून घ्या आता बोल नका. शंका नंतर काढू लिंक जाईल आलं का लक्षात. तर तिथे माझी सुरुवात झाली शाळेमध्ये नुमईमध्ये. आणि 6वीत मग मी जे एमध्ये गेलो मेरिटवर ते 11वीपर्यंत एमध्ये राहिलो. म्हणजे आय प्रूव्ड माय मेरिट बाहेरचा असलो तरी त्यावेळेला. आणि दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे लिंक तुटली. 5वी ते 11वी नववी शाळेमध्ये 5वी जी नंतर 6वी हे सगळं. आता हे करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे शाळेतल्या आपल्या ज्या गोष्टी ते मी सांगणार नाही की 5वीची पीटी शाळेच्या मैदानातच व्हायची. आपण सगळे उड्या मारत सगळीकडे फिरायचो वगैरे. ते मी आता तुम्हाला सांगा शेजारची बिल्डिंग आपल्या समोर झाली. 8वी मधून खाली दगडकामामध्ये ते याने आपण चप्पल क्रिकेट खेळायचो तिथे वगैरे आठवत असेल तुम्हाला. या गमती मी सांगत नाही. मुख्य म्हणजे आम्ही भावंड जी होतो 6 दीड वर्षाच्या अंतराची होतो लक्षात घ्या त्यावेळचं. फक्त माझा धाकटा भाऊ येतो 4 वर्ष माझी घ्या. पण पहिले आम्ही इतके जवळजवळ होतो. मोठा भाऊ 9वी 3 वर्ष पुढे, मी 9वी, एक बहीण हुजूर पागा, एक बहीण सेवासद. त्या कॅम्पस सगळ्या एरियातच आमचं सगळं शिक्षक. धाकटी अगदी शेवटची बहीण आहे ती 9वी मुलींची शाळा आली होती तेव्हा. अशोक फक्त आमचा टेक्निकल म्हणून त्या न्यू इंग्लिश स्कूलला गेला. असे आम्ही सगळे एका वेळेला किती प्रकारचे अभ्यास लक्षात घ्या तुम्ही. आता आमचं कसं भागलं तर वडिलांचा मुलगा म्हणून अर्ध नादारी आणि अभ्यासात चांगला म्हणून पूर्ण नादारी. त्यामुळे माझं जवळजवळ 9वीचं शिक्षण माझं फ्री ऑफ कॉस्ट झालं त्याच्यामध्ये म्हणायला हरकत नाही ऑलमोस्ट. आणि हे सगळं करत असताना कसे राहत असो आम्ही 3 खोल्या. तर वरची जी खोली होती आमची वरच्या मजल्यावर तिथे आम्ही बहीण भावंड आई ओळीने 1 to लाईन 7 जण झोपायचो एका भिंतीकडून. आणि वडिलांची कॉट वेगळी होती. असं आम्ही कित्येक वर्ष. आणि एक बाहेर छोटी गच्ची होती
मग पुढे मागे मेडिकलचा अभ्यास वगैरे करायच्या वेळेला एक दिवा बाहेर घेऊन ते रात्री आम्ही थोडाफार अभ्यास केला. पण माझं मुख्य म्हणजे नुमवीच्या अभ्यासामध्ये माझं योगदान मी मुद्दाम शाळेतले मित्र सांगतो. प्रायमरीमध्ये माझा मित्र होता प्रकाश मल्हार पारखे. त्याच्या घरी मी खेळलेले, जुन्या पाकडचा कारखाना होता तिथे खेळलेले. त्याच्यानंतर आनंद सदाशिव दातार, आलं का लक्षात, बदामी हाऊसजवळ आनंद, हा माझा शाळेतला दुसरा, म्हणजे आम्ही जास्त घरी जाऊन येणार. तिसरा मित्र जोशी आपला, नाही बघे नाही सेक्रेटरी तुमचा रवींद्र अनंत जोशी, त्याच्या घरी खूप अभ्यास केला मी. आणि चौथा असे सगळे मित्र, हे आम्ही घरी जाणं अभ्यास नाही रूटला होता, म्हणजे असं भेटणं होतं, क्लोज होतो. पण हे मी घरी जाऊन अभ्यास, त्याचे आई वडील वगैरे सगळे आम्हाला लोक आहे. आणि त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर नुमोवीमध्ये हे 4 झाले मित्र. म्हणजे रव्या हा एकटा होता घरी, एकुलता एक. त्याच्या आईला फार काळजी, त्यांना वाटतं मी अभ्यासात बरोबर, ते मला म्हणायचे मधू तू येत जा. त्यामुळे मी त्यांच्या, आणि आमच्याकडे लिमिटेड जागा असल्यामुळे मी सगळीकडे आवड. त्याच्यानंतर मेडिकलला आल्यावर म्हणजे कॉलेजपासून SP कॉलेजला 2 वर्ष केली. मग पहिला मित्र गोविंदा मराठी आपला, तो गेले 2 वर्ष सोडली, तर मग इतकी वर्ष माझा मित्र पाहिला तो. मी तू सेकंड मित्र आहे. ऐक सांगतो नाही अजून नाही विचारलं, सगळं लक्षात आहे. त्या स्टेजनी सांगते जाणं. तू काय 1-2 वर्ष राहून गेला ना नंतर. अरे एकत्र अभ्यास कुठे केला आपण. हां मग ते असं थोडं असेल. बरं चल ठीक आहे. हा पण होता रवीच्या बरोबर, हा पण होता, ते माझ्या लक्षात. गोविंद मराठे, नंतर नुमवीपैकी सुभाष वाघ होता, पण तो आमच्या ग्रुपमध्ये होता पण अभ्यासात नाही तो. हा मी पानवलकर, आम्ही SP मधनं मेडिकलला गेलेले आम्ही 5 लोक. मी तुमचा मराठे, भोगले, नंतर नाना पानवलकर आणि एवढे आम्ही, हा आमचा ग्रुप होता. आणि एकत्र पण अभ्यास आम्ही 3-4 लोकांनी केला. मी आणि आनंद पटवर्धन होता आमच्या, त्याच्या घरी आम्ही अभ्यास करू, मराठी मेडिकल, हा मेडिकलचा अभ्यास. आणि मला सांगायला आनंद होतो की घरची अशी जागेचे प्रॉब्लेम असल्यामुळे लायब्ररीत थोडंसं जायचो, पण ह्या आमचा ग्रुपचा स्टडीज जो होता ना, दॅट हॅज हेल्प मी लाईक एनिथिंग. म्हणजे आणि मी परत खेळत होतो खूप, बुडायचं माझं, म्हणजे सगळे मला सपोर्ट करायचे. आम्ही एकत्रच येतो. आमचा अभ्यासाची पद्धत सांगतो तुम्हाला की एकदाच वाचून यायचं जेवढा वेळ मिळेल तेवढा, आणि कंबाईन चर्चा करते. चर्चेमध्ये एकमेकांना आम्ही सांगायचं, ते डोक्यात राहायचं माझ्या. सेकंड रिडिंग लागलं नाही कधी. आणि थर्ड फायनल रिडिंग परीक्षेच्या आधी. आणि त्या पुस्तकावर आम्ही शॉर्ट नोट्स काढायचो. एकत्र अभ्यासाचा उपयोग. मला सगळं वाचायला लागायचं, रॅपिडली वाचायचं, त्यांनी वाचायला सांगायचं मला. असा करून मेडिकलचा अभ्यास आमचा आला. सगळे आपले नमोईचेच मित्र. सांगायचा मुद्दा नेतो की त्यामुळे ते शक्य झालं. आता अभ्यासाचं मध्ये दुसरं नमोईचं माझी वैशिष्ट्य सगळ्यांना माहीत नाहीत. मला नमोईत काय काय मिळालं माहिती आहे कोणाला? नाही माहिती. मी सांगतो ना, मी पहिलं बक्षीस मिळवलं होतं 6वीत असताना. साधना मासिकातर्फे चित्रकला स्पर्धा आली आणि मी एक स्टेशनचं चित्र काढलं होतं, त्याला 2 नंबरचं प्राईज मिळालं आहे. आणि तो फोटो आमच्या देत छापलेला आहे एकदा 6वी-7वीत. त्याच्यानंतर 7वीत मी स्वदेशी वस्तू विक्री स्पर्धा भंडाराची, जोशी सर. पण ती काय होती माहिती आहे का, फक्त स्वदेशी वस्तू. ते पूर्वी टाटा म्हणायचे, ते त्याची स्वदेशी सगळ्या आले. तेवढ्या वस्तू फार जोरात होता. आणि त्या वस्तू घ्यायच्या, विकायच्या, घरी जाऊन कुठेही म्हणजे द्यायच्या. रुपयाला 1 आणा कमिशन. आलं का लक्षात? मी 700 रुपयाच्या वस्तू वर्षभरात विकल्या आणि मला 50 रुपये त्यावेळेला कमिशन मिळालं. पहिला आलं म्हणून 50 रुपयाचं प्राईज मिळालं. फार कमी लोकांना माहिती आहे. हा उद्योग केला आहे. त्यामध्ये खूप शिकायला, विक्रय कला किंवा काय म्हणतात, वस्तू आणायच्या, पोचतायचा, हिशोब ठेवायचा, हिशोब द्यायचा, हे सगळं शिकलो. हां म्हणजे ते आता एक
हां, त्याच्यानंतर सुट्टीचे वर्ग केले मी खूप. आमच्या वडिलांची एक सक्त ताकीद होती की रिकामा वेळ द्यायचा नाही कुठे, रिकामटेला. कारण काय होतं, परिस्थिती अशी होती की बाहेरचं काही करायचं की एकही शाळेतली मी एकही ट्रिप केलेली नाही. लक्षात तुम्ही कोणीतरी एक दोन केलं, मी छोटी नाही मोठी नाही कुठलेच केलं. कारण मला दिलं की माझे सगळे भावंडं बरोबर सगळ्यांना द्यायला लागायचं. त्यामुळे वडिलांनी अशा पद्धतीने मला आणि बऱ्याचशा स्पोर्ट्समध्ये आणि इतर ॲक्टिव्हिटी, तर त्यांची एक हे सुट्टीमध्ये आम्ही आजोळी जायचो 1 महिना जवळजवळ शाबादला. खूप मजा होती तिथं. पण ते सुट्टीचे वर्ग केल्यावर जायचं, लगेच नाही जायचं. सुट्टीचे वर्ग काय काय केले मी, कॅन यू इमॅजिन? स्टो दुरुस्ती, त्यावेळेला घरी स्टो असायचा, सायकल दुरुस्ती, बरं का. टायपिंग शिकलो मालेगावकर कॉर्नरला, टायपिंगची परीक्षा दिली. त्याच्यानंतर पेपर मॅच म्हणून ताटफळ येते एक, आपल्या तुमचे पेपर असतात ते कटिंग करून ते वस्तू बनायच्या, हां ते शिकलो. हां, नंतर तबला शिकलो मांडके सरांकडे 3 वर्ष. काय माझी आयडिया बघा तुम्ही की कुठे कुठे जायचं. हे सगळी ही बॅकग्राऊंड माझी तयार झाली शाळेमध्ये, नुसतं शिक्षण नाही. आलं का लक्षात? त्याचा मला लॉंग टाईम फार उपयोग झाला, डेफिनेटली सांगतो. एक एक गोष्टी अशा मुरत गेल्या. आणि सगळ्यात शेवटचं प्राईज तुम्हाला माहितीच नाही, माहिती आहे का रे? 11वीत मला बक्षीस होतं, माहिती आहे? कोणाला नाही माहिती. नाही, वेट लिफ्टिंग शाळेत नव्हतं, हे शाळेपर्यंत झालं मी. 11वीमध्ये मला अन्नपूर्णाबाई देवधर आणि काहीतरी सहज जोशी, कुठलं तरी एक जोशी, संस्कृतमध्ये पहिला, आणि फिजिओलॉजी आहे काय म्हणतो आपण, रसायनशास्त्र पहिला, कुणाच्याच शिप्रमणीच्या संस्थेत जाणार आहेत पहिला. म्हणजे आपले पहिले होते रत्नपारखी आणि कुलकर्णी संस्कृतमध्ये. नेक्स्ट मला मार्क होतो आहे, हां, चमचं कुलकर्णी. पण शिप्रमणी त्या बाकी सगळे फर्ग्युसनला गेले, मी शिप्रमणीला गेलो, मला 2 प्राइजेस मिळाले. आलं लक्षात? त्याच्यानंतर त्याच्यापूर्वीची गोष्ट प्रिलिम व्हायची आपली पेपर्स, आठवतं ना ते मालिका. त्या शेवटच्या मालिकेत मला संस्कृत आणि फिजिओलॉजी ह्याजीमध्ये सगळ्यात जास्त मार्क पडले. ते लगेच मला WG गोडबोले आणि आपले संस्कृतवाले पंडित वसंतराव पंडित बोलून घेतलं मला. म्हणले तुला चान्सेस आहेत असं कर. म्हणजे शेवटचा जो गायडन्स असतो महिन्याभरातला परीक्षा, तो त्यांनी मला देऊन मला, आणि तसे मार्क मला पडले. पण आता ऑल इंडिया लेवलला आणि त्या ह्याच्या लेवलला ते कमी येतात. पहिली एक मग तुमच्या माहितीसाठी गोष्ट. आणि तर हे कसं त्यावेळेस होऊन गेलं कुणाच्या लक्षात एवढं नाही का, अगदी क्लोज असेल त्यालाच माहिती. ही माझी नुमोची बॅकग्राऊंड. त्याच्यानंतर साईड बाय साईड खेळत होतो आम्ही. पहिला आमचा म्हणजे नुमोळीत 5वी झाली की 6वीची PT तिकडे व्हायची SPवर. तर 5वीलाच आम्हाला 100 मीटर पळायला लावायचे. आणि जो फास्टेस्ट मुलगा A डिव्हिजनमधली मुलं, बरं का, पाटणकर सरांनी निवड करताना A डिव्हिजनमधला आणि 2 मुलं पहिली घेतली, ते खो खोला घेतली त्यांनी. ते म्हणायचे की मुलं चांगले असतात पण अभ्यासात मागे राहिले की पुढे घरचे लोक शिकू देत नाही, ते जात नाही, ते मागे पडतात. ए मधली मुलं नक्की बेसिकली हे त्यांचा कन्सेप्ट होता. अच्छा, मी आणि हे सुनील तांबे ए मध्ये आम्ही दोघं होतो, बरं का, बाब्या. आणि तशी माझी गोल खो खो लंगडीला सुरुवात केली त्यांनी, फाउंडेशन. आणि मग मोडक सर आपल्या शाळेच्या गॅदरिंगच्या आपले जिमच्या शेजारी एक गोल खो खोच्या ग्राउंडला लागून तिथे आम्ही 2-3 वर्ष आणि इंटरस्कूल गोल खो खो आणि हे जिंकलं आम्ही लंगडी 2 वर्ष. मग सिनियरला गेलो, मग खो खो ज्युनियर, आट्यापट्या ज्युनियर प्राइजेस, सर्टिफिकेट आहेत माझ्या मूवीची सगळी. हां, म्हणजे नंतर सिनियरची पण. म्हणजे शाळेत असताना आम्ही आपलं दरवेळेला तर ग्रुपचा फोटो बसलेले मध्ये दबडगाव हे बसले आणि आम्ही आमचे असे नेहमी फोटो यायचे ग्रुपचे. खो खोची बॅकग्राऊंड, ही बॅकग्राऊंड, असं करत करत त्यानंतर एक सांगायचं राहिलं की मी इंग्लिश रायटिंगचा मी पण कोर्स केला होता आपला शाळेचा. पहिला आला तो, ते लोक म्हणतात कसलं तुझं इंग्लिश अक्षर तो पहिला, त्यावेळेला म्हणतात पहिला आलो एवढं. पण पुढे काही त्याचा फार उपयोग झाला नाही, झाला असेल मेडिकलमुळे असेल काही. हे एक माझी शाळेतली बॅकग्राऊंड. नंतर
कारण ही इंडिव्हिज्युअल माहिती कोणाच्या लक्षात असेल मला माहिती, मुद्दाम सांगायचं. तिथून बाहेर पडलं, SP कॉलेजमध्ये गेलो 2 वर्ष. शाळेतलं अजून काय सांगायचं आहे सांगण्यासारखं, म्हणजे आठवड्यात सांगेन नंतर, राहू देतो एंडले खूप आहे. हां, ती एक फार मस्त आठवण आहे. शाळेत शिपायाची भूमिका केली होती. नाही नाही मी नाही, ते नाही केलं. मी सांगतो ते, तू तो प्रश्न शेवटी विचार, लिहून ठेव. फार आठवणीची चांगली. 7वीला आपली कसली परीक्षा असते, प्राज्ञ ना काय, 7वी स्कॉलरशिप, करेक्ट, स्कॉलरशिप. लंके सर आपले, त्यांनी 50तली 30 मुलं काढली बघा, मला बाजूला काढलं. का तर मला गणितात मार्क कमी असायचे कायम. आलं का लक्षात? ठीक आहे म्हटलं, आपल्याला काही कळत नव्हतं एवढं काय नाही. पण पुढे पुढे वाटायला लागलं, 30मधल्या मुलांकडे सरांचं की आपल्याकडे लक्ष नाही, आपल्याला त्याचं फिलिंग यायचं थोडंसं. त्यावेळेला प्रकाश रत्नबार्गीत मी अभ्यास करायचो. प्रकाश राहायचा बॉडिया कॉलेजच्या बॅक साईडला सुभाषनगरमध्ये, मी त्या बाजूला राहायचो. मग आम्ही प्रकाशच्या घरी जाऊन मी अभ्यास करायचो. त्या वर्षी आम्ही प्रकाशाने मी अभ्यास केला. मी 5वा आलो आणि प्रकाश 6वा आला, एकूणात 5वा. शाळेचं आपल्याला आठवत ते लिहित नाहीत, पण मी एकूणात 5वा होतो त्या वर्षी. नाही गंमत सांगतो ना. नाही, अरे त्या वर्षी पहिल्यांदा मला 79 मार्क पडले गणितात. ते 50-55 मिळायचे नाही, त्यावेळेला मी कायम मागे असायचो. लिस्टमध्ये मी कायम मागे, पण त्यावेळेला 79 मार्क पडले. आणि शेवटी लंकेश सरांनी मान्य केला, माझं चुकलं तुझ्याबद्दलचं जजमेंट. आणि ते गणितावरच सिलेक्ट करायचे. खूप मजा, म्हणजे तो एक शाळेतला चांगला अनुभव झाला. त्याच्यानंतर मग शाळेची गंमतच सगळ्यांना माहिती. मी माझं शाळेचं, आम्ही मागच्या दरवाजेवाले लोक सगळे, पूर्व विभागात राहणारे. तुम्ही सगळे पुढून यायचं, आम्ही मागून यायचं. डायरेक्ट चिंचेचं तालून निघून मंडईतनं भाऊ महाराज गोळातनं डायरेक्ट कावरे तिथून मागच्या दाराला पोचत, पळत जायचं, पळत यायचं. मधल्या सुट्टीत पळत जायचो लिटरली. थोडंफार खायचं, दूध पोळी वगैरे, खिशात शेंगदाणे, खोबरं आणि गुळ, पळत यायचं परत. हा आमचा उपक्रम आणि हा आमचा खुराक, बाकी काही नव्हतं. तुम्ही म्हणाल तर एवढ्या याच्यात तब्येत चांगली आहे. घरचे आमचे वडिलांचे संस्कार एकदम पक्के होते. पक्के म्हणजे मंडई जवळ होती ना, फ्रेश पालेभाज्या, फळं भरपूर घरात, दूध भरपूर, बाकी काही नाही, कुठली मिठाई नाही, काय नाही. दूध रेग्युलर यशोदा डेअरी आपली फडक्यांची, त्याचं दूध पहिल्यापासून. आणि फ्रूट्स आणि हे मंडईजवळ असल्यानं भरपूर आणून ठेवायचे. हे खायची सवय लागली आणि दुसरी इच्छा होणार नाही. आणि त्यामुळे हेल्थ आमची त्यामुळे कदाचित चांगली राहिली असेल ते, ही सवय. म्हणजे मला आठवतं आहे, कलिंगडाचा सीझन असं नाही की संध्याकाळी नुसते कलिंगडे खायचे, 2-4 राऊंड सगळ्यांनी कलिंगड खायचे. आंबे असले की आंबे भरपूर खायचे सीझन. असं ते एक हेल्थ वाईज ते आम्हाला चांगली सवय लागली ती. आणि अर्थात स्ट्रिक्ट व्हेजिटेरियन पहिल्यापासून होतो, त्यामुळे बाकीची इच्छा काय व्हायची नाही. आणि शाळेतलं मी सांगितलं तर पळत पळत यायचो. आता माझ्या रस्त्यामध्ये केंदळे वरून, नंतर आपला हा जो संजू केंदळे, संजू, हां हेमगुडे. त्यानंतर आम्ही गेलो की मग मी माझ्या पुढे हा राहायचा. हां, मग आता हे सगळे आम्ही असे लाईनीने मागच्या गल्लीतनं पळत जायचं. ही मजा होती, म्हणजे त्यावेळेला आनंदी एकदम. हां, आता कॉलेज, शाळेचं बस काय आठवण सांगेल, मेन झालं. आता कॉलेजमध्ये काही फार नाही सांगण्यासारखं. 2च वर्ष होतो. आणि 2 वर्षामध्ये फक्त एकच गंमत अशी की मी तोपर्यंत खो खो ओपनला आलो होतो, नवीन याचं इंटर कॉलेजियनमध्ये आलो. आणि मग आम्ही खेळायला लागलो तिथे. मग मी याच्यामुळे जाऊन मी इंटरव्हर्सिटी खेळलो. आमच्या SP चे 3 जणच सिलेक्ट व्हायचे, पुरोहित, दिनकर, मी. आम्ही 3घच सिलेक्ट व्हायचो टीममध्ये. बाबा नंतर आला, उशिरा आला होता, पण तो त्यावेळेला नव्हता, नंतर फार उशीर आला. आणि पहिल्यापासून इंटरव्हर्सिटी, पुढे 4 वर्ष इंटरव्हर्सिटी खेळलो मी. 4 वेळाच खेळता येतच, 4ही जिंकले आम्ही ऑल इंडियाचे. 2 वर्ष इकडे आणि 2 वर्ष BJकडनं. त्याच्यानंतर गंमत सांगायची म्हणजे SP ची आणखी एक जुनी एक आठवण सांगतो. पुढील SP कॉलेज असल्यामुळे आम्ही हाताला धरून 5 वर्षापासून ते SP च्या मैदानासारखं सगळे फिरायचो. SP चा जो तलाव आहे पुण्याचा, तो तलाव 53-54 साली झाला.
तर त्या तलावाला खोदकाम सगळ्या विद्यार्थ्यांनी श्रमदान तर मी पण केलेलं आहे व्हिडिओ होते त्यावेळेस हां. व्हिडिओ होते कॉलेज एस पीला हां प्रिन्सिपल आणि माझे वडिलांचं ऑफिस त्या तलावाच्या समोर एक कॅन्टीनची जागा आहे खोली आठवते तुम्हाला मोतारी तिकडे कॅन्टीन त्या कॅन्टीनच्या जागेत वडिलांचं ऑफिस होतं तिथे पूर्वी त्यांचं आणि आम्ही खोदकाम केलं आणि निसर्गोपचार त्यातली जी खालची ढेकळाची माती असेल त्याचे 2-3 डबे घरी आमच्या आणून ठेवले कारण ते निसर्गाला चांगली माती लागली ते मी कित्येक वर्ष वापरली ती एक आठवण एस पीमध्ये 2 गोष्टी सांगायच्या म्हणजे खो खो खेळत हां पहिल्या वर्षी मी खेळाडू असल्यामुळे मला पी टी माफ होती वडील म्हटले नाही असं नाही चालायचं त्यांनी मला पी टी इन्स्ट्रक्टरचा कोर्स करायला लावला म्हणजे पी टी घेणारे इन्स्ट्रक्टर तयार करत ते म्हणे तुला हे लिडरशिप आली पाहिजे तो पी टी लिडरशिपचा कोर्स करून मी पी टी घ्यायला जातो आठवड्यात 3दा लीडर म्हणून ग्रुपचे त्याच्यानंतर एन सी सी माफच होती ते म्हणले नाही एन सी सीचं ट्रेनिंग पाहिजे तुला मला इन्फंट्रीमध्ये एन सी सीत गेलो एन सी सी तुमचं हे लिडरशिप आणि खो खो सगळं ॲट अ टाईम पण त्याचा उपयोग झाला पुढे फ्युचरमध्ये या गोष्टी केल्या आता एस पी कॉलेजमध्ये एक जे मिळते तुम्हाला माहीत नाही आहे एस पी कॉलेजमध्ये वेटलिफ्टिंगच्या स्पर्धा व्हायच्या त्यात मग मी थोडंसं करून भाग घेतला तर तिथे एक फार युनिक हे होती स्पर्धा म्हणजे काय तर तुम्ही जे वजन उचलाल टोटल समजा 230 उचललं डिवायडेड बाय युअर बॉडी वेट हा जो रेशो यायचा हा रेशो ज्याचा मोठा त्याला प्राईज रेशो पुरस्कार म्हणायचे त्याला बनकर नावाच्या माणसाने बॅनकर नावाने ठेवला होता तर ते सगळे टग्याबेग्यामध्ये माझं प्रपोजंट मी झालं मला पहिला आलो मी ही गंमत आणि सगळ्यात गंमत म्हणजे जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली मला वाटतं 38 साली की 48 साली वडिलांना पहिलं आणि 25वं माझं नाव वडिलांना पहिलं मिळालं आणि त्या ट्रॉफीवर 25वं माझं नाव होतं ही बात कमी लोकांना रेशो के एस पीमधली ही एक आठवण ही एक दुसरी आठवण त्याच्यानंतर कारण ह्या बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती नाही म्हणून मी मुद्दाम सांगतो कौतुक म्हणा काय म्हणा त्याच्यानंतर इंटरव्हर्सिटी खेळलो झालं म्हणजे प्री प्रोफेशनल असताना बी ग्रुप मॅथमॅटिक्सचे बोमध्ये डायरेक्ट बी ग्रुप सगळं ते काय डोकोपोडी नव्हती फारशी चांगल्या मेरिटचे लोक जायचे ते करत असताना वडिलांनी मला वडील वेटलिफ्टिंग शिकवायचे मुलांना सगळीकडे आणि मी त्यावेळेला खो खोमध्ये एकदम जोरात होतो तर ते म्हणायचे अंधार झाला की खेळ बंद व्हायचं पुढे काही लाईट नव्हते मग ते म्हणायचे एक दिवसाआड तू ते स्पोर्ट डायरेक्टर होते टेनिस कोर्ट होतं ना टोकाला हां त्याच्या बाजूला हे होते त्यांची शारीरिक विद्यालय त्याचे ते डायरेक्टर होते तिथे त्यांची जिम होती ते मला म्हणायचे ग्राउंडवर संपलं शेजारीच माझ्याकडे यायचं थोडा वेळ म्हणे एक दिवसाआड आणि त्यांनी मला वेट ट्रेनिंगचं नुसतं ट्रेनिंग ते म्हणे तू आणखीन स्ट्रॉंग झाला तर आणखीन चांगला होशील त्यांचा विषय होता खेळामध्ये मसलची ताकद ही तुमची ताकद आहे स्किल आहे नंतर आणि तुला म्हणे स्किल आहे पण तुला ताकद अजून वाढायची तर काय बोलणार काय वाढलं आपल्या एक दिवसाआड ट्रेनिंग केलं आणि 2 महिन्यांनी त्यांना सांगितलं की तू इंटर कॉलेजला नाव टाक सांग भगवानराव होते त्यावेळेस मी इंटर कॉलेज एटला वेट लिफ्टिंग कॉम्पिटिशनला फ्लायवेट म्हणजे 52च्या खाली लहान होतो बारीक त्याच्यात मी भाग घेतला आणि पहिल्याच वेळेला मी दुसरा आलो पहिलं सगळे ते तिकडचे यायचे सगळे वाड्याचे वगैरे कॉन्फिडन्स वाढला मग मेडिकलला गेलो मी लगेच मेडिकलला गेल्यानंतर हां त्याच्यात एक पीडीच्या एक्झामचं सांगायचं पीडीला मी पहिल्यांदा प्री डिग्री असताना महाराष्ट्राच्या नॅशनलच्या खो खोच्या टीममध्ये मी एकटा पुण्यातनं सिलेक्ट झालो बाकी सगळे मुंबईचे होते मुंबईला मॅचेस झाल्यावर बाहेरचे 2-3 लोक यायचे आहेत मला घेतलं त्यांनी आणि त्याच वेळेला प्री डिग्रीला तुम्हाला आठवत असेल तर आपले मार्क पकडायचे बघा प्रिलिमच्या मार्कच्या पर्सेंटेजमध्ये फायनलला ॲड करायचे आठवत आहे तर त्यामुळे परीक्षा बुडवणं डेंजरस होतं वडील म्हणले नाही परीक्षा नाही बुडवायची म्हणले परीक्षा तुझी मध्येही जाऊ दे मग माहिती काढली तर ती टुर्नामेंट ज्या दिवशी संपत होती बडोद्याला होती त्याच दिवशी संपायच्या दिवशी परीक्षा सुरू झाली त्या दिवशी ते 2 पेपर बुडणार होते ते म्हणले पुढचे पेपर देशील का आल्यावर दिन म्हणले आता बडोद्यातनं मी पुण्यात पोचायचं वेळेत ते कंडिशन घातली त्यांना नेताना याला याची परीक्षा आहे
आता बडोद्यावरनं मुंबईला येतं, मुंबईतनं पुण्याच्या गाडीत बसवत. पहिल्यांदा प्रवास. त्यांना सांगितलं की याला मधूला गाडीत बसवून द्यायचं. आणि मग मुंबईवरनं मी मॅच संपल्यानंतर सेलिब्रेशनला थांबलोच नाही. रात्रीची डेहराडून एक्सप्रेस होती 10ची. त्यांनी मुंबईला 2-3 लोक आले तेव्हा त्यांनी मला डेक्कन एक्सप्रेसला बसवून दिलं आणि 11 वाजता मी घरी आलो. आंघोळ करून पळत गेलो तर 10:30ला ते बंद करायचे. 1 तास विचार आले की तेवढं गेला तो माझा 3रा पेपर बुडला. पण पुढचे 3ही पेपर मी दिले. जर्मन, मला वाटतं केमिस्ट्री असे काही 2-3 पेपर गेले. पण ही घरची कंडिशन पहिल्यापासून आहे की अभ्यास पहिला, भले तू नॅशनल खेळ नाही तर काय, हे चालायचं नाही. हे पहिल्यांनी वडिलांनी सांगितलं. त्याचे एक उदाहरण त्याचं हे प्री डिग्री इंटरचं झालं. नंतर वेट लिफ्टिंगचं झालं. मग पुढे मी वेट लिफ्टिंग 4 वर्ष केलं. मेडिकलला गेल्यावरही केलं. आणि मी दुसऱ्या वर्षी पहिला आलो फ्लायवेटला. 4 वर्ष चॅम्पियन. 4थ्या वर्षी म्हणजे इंटर्नशिपमध्ये वी आर टेकन एज स्टुडंट, सो वी कॅन पार्टिसिपेट इंटर कॉलेजिएट अशी पद्धत. म्हणजे इंटर्नशिप इज सपोज टू बी स्टुडंटशिप. त्यामुळे ते आम्हाला तिथे करायला पण फक्त तुम्हाला इंटरव्हर्सिटीला जाता नाही. तर मी त्या वर्षी जेव्हा 5वं वर्ष माझं वेटलिफ्टिंगचं होतं, ती MS माझी स्पर्धा होती. MS एक मुलगा माझ्या कॉम्पिटिशनमध्ये होता आणि ते ऑर्गनायझर होतं. त्याने काय केलं, हे आता जे ऐकलं ते 100 ग्रॅम माझं वजन जास्त भरवलं. हे जे उदाहरण ते त्यावेळेला ते आपलं 100 ग्रॅम. मग आम्ही काय त्यावेळेला हे करून पळायचं, रनिंग आणि घाम काढून परत गेलो. तरी ते नाही म्हणले 100 ग्रॅम. म्हणजे म्हटलं यांना आपल्याला येऊ द्यायचं नाही, सोडून द्या म्हटलं. बँटम वेट वरच्या गटात मी खेळलो पहिला. गंमत बघ. पुढील आमची सांगायची काय कोणी असू दे, आपलं मेरिट जास्त असेल तर मिळेल, नाही तर सोडून दे, पण मेरिट वाजवायचं. तो एक चांगला एक अनुभव असतो इंटर्नशिपमध्ये. अलग इंटरव्हर्सिटी खेळलो, नॅशनल खेळलो जवळ 6-7. आणि मेडिकलचं थोडंसं सांगतो. मेडिकलला म्हणजे आताचे जे नामवंत लोक आहेत, म्हणजे पद्मसिंग पाटील, तो 3 वर्ष सिनियर मला. पुढारी आता ते हे झालं, आजारी पडला. हां नाही डिवाय नाही, हे उस्मानाबाद पुढारी म्हणजे पवारांचा नेक्स्ट त्यावेळेचा. तो माझ्या पुढे 3 वर्ष. तो बॉडी बिल्डर व्यायाम करायचा. आहेर दौलतराव आहेर आरोग्यमंत्री नाशिकचा, तो 1 वर्ष पुढे माझ्या. तो आम्ही जिममध्ये व्यायाम करतो बिझीच्या. गमती काय सांगतो नंतर सांगतोय, म्हणजे हे बरोबरचे सगळे. तर दौलत जेव्हा आरोग्यमंत्री झाला तर कुठेतरी कार्यक्रम काढवायची की तो म्हणतो काय झोमार व्यायाम करतो का, असं माझा खांदा दाबायचा. अरे तू उद्योग करतो, माझं चालू आहे वाटतं. हे गमती नाही. आणि पद्मसिंग पाटील एकदा नागपूरला जाताना फ्लाईटमध्ये होता. तर माझी त्याची तसा टच नव्हता. त्याला भेटायला गेलो. म्हटलं मी मला ओळखणार नाही. म्हटलं आपण कुठे भेटलो ते राजकारणी. म्हटलं तसं बोलू नको, आपण कॉलेजमध्ये बरोबर होतो. कोण तू जवळ, अरे बापरे किती वर्षांनी बघ. मग त्याने एकदम गप्पा जोरात मारलं माझी. कारण ते तो श्री विजय MC होता पद्मसिंग. त्याच्यानंतर दौलतराव आहेर झाला आणि त्याच्यानंतर मी झालो श्री विजय. क्रमाक्रमात एक आठवण. नंतर मेडिकलच्या ह्याच्यामध्ये हा आपला तुमचा नितू मांडके, हा पंटर ऑलराऊंडर होता. ज्युनियर 4 वर्ष मला, पण तो सगळं खेळायचा. तो आणि त्याची माझी फॅमिलीची आमची दोस्ती होती त्याची. तर तो आमच्या खो खोच्या टीममध्ये आला खेळायला. म्हणजे तो खरा ॲथलीट होता. खरा फुटबॉल, हॉकी हे त्याचे मेन 2 गेम. मग ॲथलेटिक्स आणि मग खो खोच्या टीममध्ये आला. तो आणि त्याची आताची बायको आहे अलका पडळकर, पूर्वीची एकाच वर्गात होती. ती मुलींच्या टीम होती. आणि मी डीजेची मुलींची टीम, माझी टीम, आयुर्वेदची मुलींची टीम आहे. आमच्या सगळ्यांची प्रॅक्टिस डीजे ग्राउंडवर होईल. मी प्रॅक्टिस घ्यायचो सगळी. माझ्याकरता त्यांना टीम उभी करायची, कारण मला रिप्रेझेंट व्हायला टीम जायला लागते. तर मला इंटरव्हर्सिटी खेळता म्हणून हे आमचा ग्रुप सगळ्या तयार करून आम्ही ते मॅचेस खेळायचो. 2-3 चांगले होते. त्या घेऊन मी त्या टीम्स तयार केल्या. आणि त्याच्यामध्ये हा नितू मांडके आणि अलका, त्याचा जो तो नावाचा झाला त्याचे इंटरव्ह्यू व्हायचे ह्याच्यावर, TV वर DDवर व्हायचे काहीतरी असे व्यक्तीचे.
तर माझ्याकडे पेशंट आला 8 वाजता. मला म्हणलं ओ तुमचं नाव माणकेनी घेतलं. कुठे म्हणलं टी व्हीवर मुलाखतीत. काय घेतलं म्हणले. हो म्हणले ते त्यांना विचारलं की तुमचं प्रेम कुठे जमलं दोघांचं, असा प्रश्न विचारला त्याला की कुठे जमलं. तर म्हणले एक आमचा डोळ्याचा मित्र डोळ्याचा डॉक्टर पुण्यात आहे, त्याच्या टीममध्ये खेळताना आमचं जमलं, त्यांनी जमवून दिलं. जमून आता आहे ते एकत्र खेळायचं. आम्ही काही मुद्दाम काही केलं नव्हतं, परंतु ही आठवण त्यांनी तिथे सांगितली. हां, आणि ती त्यांनी मेंटेन केली थ्रूआउट. म्हणजे त्याच्या वेगळ्या गोष्टी मी याच्यात लिहिल्या आहेत. तो पुण्यात आला ते मला भेटायचा, वडिलांना फार मानायचं. हां, व्हेरी गुड. बायस्कूलवाला हां हां, ती फॅमिली लॉवाले गणितवाले हां, हे सगळे तिथेच राहायचे. ब्राह्मण का याच्या समोर सुधीर मांडके वेगळी, म्हणजे ते 3-4 पण इतकं भारी तू सांगतो की मला एकदा तो इंग्लंडला शिकून आला होता, BJ मेडिकलला आला होता. कानिटकर सर्जन जे होते त्याचे खास. आम्ही आपल्या रिकाम्यातून जायचो BJच्या कॅन्टीनवर दुपारी. तर मी त्याला पाहिलं, मग मी आपलं निघून गेलो होतो. निघून गेल्यावर तो कानिटकरला सोडून पळत माझ्याकडे आला. माझ्या कारण 5-6 वर्षांनी भेटलो होतो मी. अरे काय माझ्याकडे लक्ष म्हटलं, अरे तू मास्तरशी बोलतो मी, तुला कसं काय म्हटलं. येतो म्हटलं नंतर कॅन्टीन. इतकं प्रेम त्याचं म्हणजे. आणि त्याला म्हटलं इथे तो रुबियाला यायचा महिन्यातनं काहीतरी ऑपरेटिव्ह करायला. तर मी त्याला म्हटलं की अरे ये माझ्या घरी. म्हटलं गप, तू तर नेहमी, तो फटक्या होता एकदम. गप, तू तर नेहमी सरांना भेटायचं. येणार म्हटलं मी सरांना भेटायचं. शिकवलं होतं ॲथलेटिक्सला. आणि मग तो रुबियाला त्याने मला एक गुप्त नंबर दिला. तो म्हटला हा कोणाला देत नाही, मला फोन करतो आठवणीसाठी, आणि कोणाला सांगू नको मी येतो आहे. कुठून तरी लोकांना कळलं, माझ्या फोन यायला लागले, मांडके साहेब केव्हा येणार आहेत, मांडके साहेब केव्हा येणार आहेत. मला नाही माहिती म्हटलं. आलं का लक्षात. आणि तो मग तिथलं संपल्यावर तर आला, तिथनं निघाला गाडी घेऊन, स्वतः ड्रायव्हिंग करत होता. रस्ता दाखवला बिबीवाडी, चुकून पुढे गेला. तो पुढे गेल्या मी त्याला फोन केला. हा याला मध्ये कधी सुधारणार म्हणते तू. साधा पत्ता शिवाय द्यायचो तो. साधा पत्ता तुला सांगता येत नाही घरी. आणि ते काय केलं, मग त्याला मी बोलवलं. परत आल्यानंतर आमच्या घरी आत आला. आत आल्यावर भेटल्या रे अशा आल्यावर शिव्याच. माझी मिसेस बघत राहिलं काय माणूस आहे म्हटलं. आल्यावर मला शिव्या नसते. मी विचित्र, त्याला आम्ही पत्र्या मांडकेच म्हणायचो. बडबड बडबड असं. असे काही मित्र चांगले. त्याच्यानंतर मी मुंबईला जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी मला सगळं हॉस्पिटल दाखवलं. त्यावेळेला एक माझी एक कॉन्फरन्स होती, मी त्याला फोन केला. तर तो म्हटला अरे बाय चान्स मी आहे, माझं दुबईची व्हिजिट कॅन्सल, ये घरी नाश्त्याला. तो हनुमान मंदिर ते ईस्ट पार्लेला आहे ना, तिथं राहायचा. अजूनही तिथंच राहतो. तिथे आम्ही नाश्ता विष्टा केला. मला घेऊन म्हणलो सोडायला आला सगळं. आणि संध्याकाळी मला म्हटलं ये दाखवतो तुला. हे सगळं बिल्डिंग उभी झालेली होती, काचा लागल्या होत्या. त्याने मला 2 तास सगळं वर खाली फिरून दाखवलं. ते वेटिंग हॉल होतं 10,000 स्क्वेअर फूट. माझ्या तुला माहीत नाही जगातनं माझ्याकडे पेशंट येणार आहे. ती सगळी इतकी सॉलिड तयारी करते, बॅड लागतंच. हे सगळं त्याने मला दाखवलं तेव्हा कम्प्लीट. जाऊ दे, तो एक विषय वेगळा. आता शाळेतनं कॉलेजमध्ये आलो. BJ मेडिकल SP चं झालं. SPला आमचं ते म्हणजे मी 5 वर्षाचा असून SP च्या मैदानावर आमच्या लहानपणीचा एक फोटो आहे, कुठेतरी याच्यात असेल. आम्ही 6 भावंड, ते SPचं जे टिळकांचा पुतळा बिल्डिंगच्या मागे बाग, तिथे बसून आमच्या 6 जणांचा एक छान फोटो SPतला अजून आठवलं. छापलं होतं पुस्तक. तर इतकं SPचा अटूट नाता एकदम. आणि त्यातले फक्त वर्गातले मित्र खो खोमधले सांगतो ते तुम्हाला माहिती आहे सगळं, की पहिल्यांदा श्याम पुरोहित, मी, आणि नंतर सतीश नातू, सुभ्या चौधरी, सुभ्या फडके, हे फार पुढे गेले नाही, पण आम्ही पहिले ह्याच्यामध्ये. नंतर बाब्या तांबे, ही आमची बॅच सगळी. अलग लक्षात. त्यातलं मी आणि श्याम्या फक्त इंटरनॅशनल, आणि मग बाबा नंतर पण आला. नॅशनलला खेळलो आम्ही पुढे सगळे. नुमवी आले म्हणून मुद्दाम तो रेफरन्स दिला. त्याच्यानंतर मेडिकलला आल्यानंतर मेडिकलचं काय ते सगळं व्यापच. आम्ही सायकल मारत जायचो सगळे 8चं लेक्चर, म्हणजे इथून थेट BJ मेडिकलला. काय वाटत नव्हतं तेव्हा. पहिली पॅन्ट शिवली आम्ही मेडिकलला गेल्यावर, तो पण 5 जणातच होता. चप्पलसुद्धा कॉलेजला आल्यावर चप्पल, असं मजेदार. BJला हां BJला होतं.
हां पहिल्या दिवशी आम्ही सेम बॅचला एकाच बॅच आहे नाना देशमुख होता आपला हां त्यावेळेला पायजामा आणि शर्ट घेऊन लावलं पहिल्या दिवशी हां हो त्यावेळेला आमचे प्रिन्सिपल त्यामध्ये म्हणजे मेंडोन्सा मेंटोन्सा त्यांनी म्हटलं की व्हायच्या पुढे तुम्ही कॉलेजला आलात मेडिकलच्या चालायचं नाही पायजामा आणखी चप्पल चालणार नाही नाना देशमुख बिलकुल नाना देशमुख होता तरी कसं स्पेशल केलं नानाने? एम डी नाही, तो इंग्लिश होता, इंडियन मेडिसिन. होता. रिझल्टच्या वेळेत रिझल्टच्या आधीच तो यांनी पायजामा ॲक्सिडेंट चप्पल सांगितलं म्हणून हो. सांगितलं Accident. उदाहरण. त्याच्यानंतर मेडिकलमध्ये दुसरं आमचं बक्षीस समारोह दरवर्षी व्हायचं पहिलं नाव माझं कायम मग ती यादी वाचायची इथे रिप्रेझेंट केलं इथे रिप्रेझेंट केलं इथे रिप्रेझेंट इथे गोल्ड मेडल इथे त्यामुळे ते मला हे आमचे डीन चांगले ओळखायचे पहिल्या वर्षी मी त्या याला उभे करतात ना सेक्रेटरी इंडियन गेम ICSR अमुक तमुक हा जब्बार पटेल ड्रामाला होता आमच्या वर्गाच्या समोरून जब्बार फॉर ड्रामा मोहनगाच्या मागे होता आमच्या तर मी म्हटलं